गांधींचं सामर्थ्य ज्यांनी ओळखलं त्यात दोन माणसांचं नाव मी घेतो प्रमुख. एक लोकमान्य टिळक. ते असं म्हणाले की माझ्या पश्चात या देशाचं नेतृत्व हा माणूस करील. दुर्दैव हे आहे पुण्याच्या लोकांसाठी की टिळकांच्या अनेक अनुयायांनी हे ऐकलं नाही, उलट त्यांनी गांधी द्वेषच केला. करोत बिचारे, त्यांच्यामुळे गांधी लहान झाला. तेव्हा एक लोकमान्य टिळक आणि दुसरा चर्चिल. चर्चिलच्या इतका गांधींचा द्वेष कुणीही केला. दक्षिण आफ्रिकेचा गव्हर्नर जनरल स्मट्स याला चर्चिल एकदा म्हणाले की अरे तुझ्या तुरुंगात असताना तू गांधीला मारला असतास तर आपलं साम्राज्य कदाचित आणखी काही वर्ष टिकलं असतं. पण या चर्चिलला शेवटल्या काळामध्ये प्रचंड पश्चाताप झाला की आपण आयुष्यात गांधीला भेटलो नाही. त्यांनी गव्हर्नर जनरलला इथल्या व्हाईसरॉयला पत्र लिहिले की गांधींना सांगा मला एक पत्र पाठवा, मला त्यांना भेटायचं. गांधी म्हणाले तुला भेटायचंय तर तू ये, मी तुझ्या देशात आलो तेव्हा तू काही मला भेटला नाहीस. त्यामुळे गांधी आणि चर्चिल यांची भेट झाली नाही आणि याचं दुःख चर्चिलला अखेरपर्यंत राहिलं. हे जगभरच्या मोठ्या माणसांचं गांधींविषयीचं मत, पण तरीही गांधी समजून घेतला नाही. याचं कारण असं की याचा पहिला दोष गांधींकडेच आहे. गांधींनी आपला विचार कुठेही एका ग्रंथात सूत्रबद्ध स्वरूपात मार्क्स सारखा, फ्राईड सारखा लिहून ठेवला नाही. आणि त्यांचे अनुयायी जेव्हा त्यांना आग्रह करायला लागले की तुमचा विचार कोणता, तेव्हा ते म्हणाले की माझं जीवन हाच माझा विचार आहे. आता त्यांच्या जीवनातून इतके अर्थ निघतात त्यामुळे ज्यांना जो सोयीचा वाटला तो त्यांनी घेतला. त्यामुळे गांधीचे अनुयायी या जगात देशात पुष्कळ आहेत, पण ते एकत्र नाहीत. याचं कारण काहींनी सत्याग्रही गांधी निवडला, काहींनी अनाग्रही गांधी निवडला, काहींनी लढाऊ गांधी निवडला, तर काहींनी अत्यंत लढाऊ वृत्ती नाकारलेला असा मवाळ गांधी स्वीकारला. त्यांना अहिंसेशिवाय काही दिसलंच नाही. ज्या माणसानं या जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्य सत्तेचा पराभव केला त्याला मवाळ म्हणणारे त्यांचे अनुयायी आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि दुर्दैवानं ते आदरणीयही आहे. कधीतरी गांधी समग्र समजून घेतला पाहिजे. त्यातही अडचणी फार आहेत. नेहरू हे गांधींचे राजकीय वारसदार. ते असं म्हणाले की गांधी कोण होता, तर गांधी हा राजकीय बुद्धी असलेला एक मोठा सामाजिक संत होता. वर्णन बरोबर आहे, पण यात गांधी बसत नाही, यात गांधी बसत नाही. वल्लभभाई म्हणाले की जनतेच्या नाडीवर ज्याचा हात आहे असा तो जनमताचा सिस्मोग्राफ होता. वर्णन बरोबर आहे, पण गांधी यात पूर्ण बसत नाही. आचार्य कृपलानी होत, त्यांची तर गंमतच होती. ते म्हणाले आम्ही गांधींच्या जवळ होतो, इतके जवळ होतो की आमचा आग्रह असा होता की गांधी फक्त आम्हालाच समजलाय आणि गांधी जगाला समजून देण्याची गरज आणि ताकद फक्त आमच्यातच आहे. पण हा गांधी कधी कधी आमची पंचायत करायचा. तो एकदा म्हणाला की शेजाऱ्यावर प्रेम करा. आम्ही त्यांचे अनुयायी असल्यामुळे शेजाऱ्यावर जोरात प्रेम करायला. मग एक दिवस तो म्हणाला की शत्रूवरही प्रेम करा. मग आमची पंचायत झाली की आता कसं करायचं, एकाच वेळी शेजारी आणि शत्रू या दोघांवरही प्रेम. तर ते म्हणाले आम्ही आमच्या बुद्धीचा मार्ग काढला यातून. जो शेजारी होता त्याला पहिल्यांदा शत्रू केला, मग त्याच्यावर प्रेम करण्याचा उद्योग सुरू केला. हे गांधीजींच्या अत्यंत जवळच्या लोकांचे गांधीजींविषयीचे अभिप्राय आहेत. त्यामुळे तुम्हाला आणि मला गांधी जर समजला नसेल तर आपला दोष नाही. दुर्जन फार लवकर समजतात, सज्जन लवकर समजत नाहीत. मंबाजी समजतो, तुकाराम समजत नाही. ज्ञानेश्वराला कास्ट सर्टिफिकेट मागणारे पैठणचे ब्राह्मण समजतात, ज्ञानेश्वर समजत नाही. म्हणून गांधी. आता आणखी एक भानगड अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे विचारवंत म्हणून लोक ओळखले जातात, आहेत विचारवंत महाराष्ट्रात आहेत, म्हणजे माझी अजून तरी त्याविषयीची श्रद्धा पूर्णपणे संपलेली नाही आहेत. हे सगळे विचारवंत गांधी विरोधी होते. तुम्ही पुण्याचे लोक आहात, तुम्ही कधीतरी समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये ज्यांना विचारवंत म्हणतात त्यांचे 4 वर्ग आहेत. एक मार्क्सवादी, आता आपले संपलेले समाजवादी बिचारे त्यातच येतात. दुसरे हिंदुत्ववादी, तिसरे आंबेडकरवादी, चौथे गांधीवादी. आता यातले जे मार्क्सवादी आहेत हे मार्क्सवादी मार्क्सला ज्ञानाचा पूर्ण विराम समजतात आणि त्याच्या पलीकडे ज्ञान जातच नाही असं ते मानतात. तो गांधी त्यांना मान्यच होणार नाही, गांधी त्यांना मान्य होणार नाही. आणि त्याचं एक राजकीय कारणही आहे. ते राजकीय कारण असं आहे की मार्क्सवादी जगात हे सांगत आले, या देशातही हे सांगत आले की आम्हाला या देशामध्ये कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. जन्मभर ते हे सांगत आले, अजूनही सांगतात जे थोडेसे शिल्लक आहेत ते. पण त्यांचं दुर्दैव हे की या देशातला शेतकरी आणि कामगार गांधीजी की जय म्हणत राहिला, मार्क्सवाद्यांच्या मागे गेला नाही. म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जगात मार्क्सचा पहिला वैचारिक पराभव गांधीनं केला. गांधीचाही आर्थिक विचार आहे, तो आर्थिक विचार त्यांच्या पुस्तकात नाही. त्यांनी लुई फिशरला एक मुलाखत दिली त्यात आहे. या लुई फिशरला त्यांनी जी मुलाखत दिली त्या
मुलाखतीमध्ये ते असं म्हणतात, आणि ते कदाचित गांधीवाद्यांनाही पटलं नाही, ते असं म्हणतात की मी सांगतो, काम करील त्याला दाम, कष्ट करील त्याची शेती, तसं श्रम करील त्याची संपत्ती, आणि श्रम करील त्याची संपत्ती हे जर खरं असेल तर बापाची इस्टेट मुलाला मिळता कामा नये. आता बापाची इस्टेट मुलाला मिळता कामा नये असं म्हटलं तर गांधीचे सगळे अनुयायी त्यांना सोडूनच जायचे, कारण हा विचार गांधीवाद्यांनाही पटत नाही. कारण या जगातल्या सगळ्या माणसांनी मनाशी एक गोष्ट अरिस्टॉटलच्या सांगण्याप्रमाणे ठरवून टाकली आहे, कमवायचं कशासाठी? आपल्यासाठी, आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी. गांधी म्हणाला पुढच्या पिढ्यांना काही द्यायचं नाही. पुढच्या पिढ्यांना काही द्यायचं नाही म्हणजे गांधीला एकाच पिढीत समाजवाद आणायचा होता, एकाच पिढीत आर्थिक समता आणायची होती हे लक्षात घ्या, एकाच पिढीत भांडवलदार नाहीसे करायचे होते हे लक्षात घ्या, आणि एकाच पिढीत कष्टकऱ्यांच्या हाती पैसा द्यायचा होता हे विचार. लुई फिशरने हे लिहून ठेवलेलं आहे, पण हे गांधीवादी सुद्धा सांगत नाहीत, कारण हे त्यांना परवडत, हे त्यांनाच काय कुणाच परवडत नाही. आपल्या देशामध्ये गंमत अशी आहे की नव्या पिढ्या आपल्या बापाकडून धर्म घेतात, जात घेतात, त्याची इस्टेट घेतात, असली तर इस्टेट घेतात, आणि अलीकडे त्याचा पक्षही घेतात. तुम्ही हे फार कठोर आहे. तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, पुढाऱ्याला विचारा की तू या पक्षात का आहेस, तर त्याचं उत्तर खरं हे आहे की माझा बाप त्या पक्षात होता म्हणून मी आहे. विचारांनी पक्ष जवळ केले ते लोक फार थोडे आहेत. वंश परंपरेनं आपल्या देशातल्या पक्ष सुद्धा कसे आहेत, एकेका जातीचे पक्ष आहेत, एकेका जातीचे पक्ष आहेत. तर पक्ष जातींचे अशा ठिकाणी गांधी कसा समजणार? त्याला आपण फक्त हार घालायचा, त्याची पूजा करायची, त्याला नमस्कार, दॅट्स ऑल. या देशात गांधींचे पुतळे पूजले जातात, त्यांचा विचार पूजला जात नाही. हे झालं समाजवाद्यांसंबंधी मी काही फारसं बोलत नाही, कारण ते संपले आहेत. फार थोडे आहेत बिचारे, एक दोन चार आहेत महाराष्ट्रात अजून, आणि ते तेवढेच आहेत याचं कारण त्यांना अनुयायी मिळत. समाजवाद्यांना सुद्धा त्यांच्या विचारांच्या चौकटीत जेवढा गांधी बसत होता तेवढाच चालत होता, बाकी चालत नव्हता. जयप्रकाश तर गांधींवर फार टीका करायचे. ते नेहरूंना एकदा म्हणाले की तुम्ही आणि गांधी भांडवलदाराच्या मार्गाने समाजवाद आणू इच्छिता, आम्हाला ते मान्य नाही. आता जयप्रकाश असं म्हणाल्यानंतर बाकीच्या समाजवाद्यांचं काय बोलायचं? दुसरे हिंदुत्ववादी, त्यांची तर हयातच आरंभापासून गांधीला शिव्या देण्यात गेली. गांधी मुस्लिम माणसांचा अनुनय करत होता, गांधीच्यामुळे पाकिस्तान निर्माण झालं, वगैरे वगैरे वगैरे. गांधी हिंदू द्वेष्टा होता, तो ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणत असल्यामुळं त्याचं कर्मठ हिंदुत्व हे खोटं होतं, वगैरे वगैरे. कधीतरी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता इथे सावरकरांवर व्याख्यान होणार आहे म्हणून मी त्यावर विस्तारानं बोलत नाही. एक मुद्दा, या देशात हिंदुत्ववाद कधी जन्माला आला? हिंदू धर्म फार पूर्वी जन्माला आला, पण हिंदुत्ववाद 1906 मध्ये जन्माला आला. 1906 मध्ये पहिल्यांदा मुस्लिम लीग जन्माला आली, आणि मुस्लिम लीगची प्रतिक्रिया म्हणून हिंदू महासभा जन्माला आली. आणि हिंदू महासभा ही पूर्वी काँग्रेसची एक शाखा म्हणून काम करत, काँग्रेस पक्षामध्ये मुसलमानांचं वर्चस्व वाढू नये हे ध्येय ठेवून ते काम करत होत. हिंदुत्ववाद्यांची आणि हिंदू महासभेची अधिवेशनं काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपातच व्हायची. पुष्कळदा तर काँग्रेसचा अध्यक्ष हा हिंदू महासभेचा अध्यक्षही असायचा. 1936 मध्ये सावरकर जेव्हा मोकळे झाले तेव्हा हिंदू महासभेने काँग्रेस विरोधी रूप घेतला आणि गांधी विरोधी रूप घेतला. आता आणखी काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. या देशामध्ये धर्म हा राजकारणासाठी वापरायचा प्रकार आहे. ईश्वर सुद्धा राजकारणासाठीच वापरायचे असतात. परवा मी म्हणालो, मला तर अलीकडे असं वाटायला लागलंय की आपला प्रभू रामचंद्रही बीजेपीत गेला का काय. कधीतरी समजून घ्या, जेव्हा राजकारण येते तेव्हा धर्म आणला जातो, जेव्हा राजकारण नसतं तेव्हा धर्म येत नाही. या देशातला पहिला मुस्लिम सम्राट अल्तमश होता. त्याच्याकडे त्याचे धर्मगुरू गेले आणि त्याला म्हणाले की कोराणामध्ये अशी आज्ञा आहे की आपल्या राज्यात फक्त मुसलमानांनीच राहिलं पाहिजे, बाकीच्यांना मारलं पाहिजे. अल्तमश म्हणाला माझं राज्य टिकायचं असेल तुम्हाला हे करता येत नाही, धर्म बाजूला ठेवा. त्यांनी बाजूला ठेवला. अकबराने तर मुसलमान धर्म सोडूनच दिला होता, त्याग केला होता. दीने इलाही नावाचा धर्म स्थापन केला होता, तो जुलमी आहे म्हणून, आणि जुलमी आहे हे सांगून सोडला तो धर्म. हे अल्लाह अकबर नावाचं जे प्रकरण आहे ना, यातला अकबर म्हणजे हा अकबर नाही आहे. अल्लाह अकबर म्हणजे अल्लाह अमर हो, ज्याची कबर नाही असा हो, असा आहे. हा अकबर तो नाही. त्यामुळे या अकबराचा द्वेष मुसलमानांच्या इतका कोणी करत नाही, कारण त्यांनी हिंदू स्त्रियांशी लग्न केले, हिंदूंच्या देवळांना अनुदानं दिली. आता पुण्यात काही गोष्टी सांगणं अवघड आहे, पण तरी सांगतो.
आपण औरंगजेबाचा फार राग करतो, कारण त्यांनी शिवाजीला पकडलं आणि संभाजीला मारलं. शिवाजी पुन्हा सापडला असता तर कदाचित शिवाजीला त्यांनी पुन्हा मारलं असतं. पण शाहू छत्रपती येसुबाई त्याच्या ताब्यात होते, इतकी वर्ष होते, त्यांना त्यांनी मुसलमान नाही केलं. का नाही केलं? कारण त्यांच्यापासून याच्या राजाला जो सत्तेला धोका नव्हता. ज्याच्यापासून सत्तेला धोका आहे त्याला मारायचं, जिथं नाही तिथे सगळे चालतात. तुम्ही जर कधी उज्जैनला गेलात तर उज्जैनला जे मोठं मंदिर आहे महाकालाचं, त्या महाकालाच्या मंदिराचा तनखा आजही औरंगजेबानं बांधून दिलेलाच आहे. तो जेव्हा एकदा उज्जैनला गेला तेव्हा महाकालाचे पुजारी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की बादशाह साहेब, या मंदिराच्या पूजेला तूप पुरत नाही. तेव्हा त्यांनी सुभेदाराला आज्ञा केली की दर आठवड्याला 1.5 मण तूप या मंदिराला दिलं पाहिजे. आणि दुसरं, या मंदिराला त्याच्या उत्पन्नासाठी पागोळ्या बांधून दिल्या त्यांनी. त्याचं कारण असं आहे की औरंगजेबाला महाकालापासून काही धोका नव्हता. महाकाला ज्याच्यापासून धोका नाही त्याची कशाला चिंता करायची. आजच्या लोकशाहीवाद्यांना, सत्तावाल्यांना धोका वाटतो म्हणून ते बिचारे वेगवेगळे कायदे करतात. हे पुढे मुस्लिम लीगनी 1906 मध्ये पहिली मागणी अशी केली की आम्हाला वेगळे मतदारसंघ मिळाले पाहिजे. आणि का मिळाले पाहिजे? तर आम्ही वेगळं राष्ट्र आहोत म्हणून मिळावे. आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून मिळावे असं नाही, राष्ट्र आहोत म्हणून मिळावे. त्याच्या आधी सर सय्यद अहमदही तेच म्हणायचं. त्याच्या अगोदर एक शाह वलीउल्लाह, तो मुसलमानांचा मोठा संत होता, तो म्हणायचा की एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत, तसं हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. तर हे सगळे गांधीच्या अगोदर होऊन गेले. हे सगळे गांधीच्या अगोदर होऊन गेले. पाकिस्तानची पायाभरणी अगोदर झाली गांधींच्या. पुढे जाऊन लखनौ करारामध्ये प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी मुसलमानांच्या वेगळ्या मतदारसंघाला मान्यता दिली ना. उर्दूला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला, मुसलमानांसाठी राखीव मतदारसंघ दिले, पण तो त्यांचा अनुनय करण्यासाठी दिले नाही. टिळक फार महान देशभक्त. इंग्रजांच्या विरुद्ध हिंदू मुसलमानांनी एकत्र येऊन संघर्ष करावा यासाठी ते केलं. पण ही मागणी तेव्हापासून चालू होती. 1921 मध्ये सावरकर सुटले आणि रत्नागिरीला त्यांना डांबून ठेवण्यात आलं. 36 साली त्यांच्यावरची बंधनं काढली. 36 साली ते नाशिकला आले. 36 पासून 47 पर्यंत सावरकर होते. पण या काळात सावरकरांनी इंग्रजांच्या विरुद्ध एकही सत्याग्रह केला. उलट ते गांधींना शिव्या देत राहिले. जेव्हा 1942 मध्ये हा देश चलेजावचा लढा लढत होता तेव्हा सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करत होते आणि त्याला हिंदूंचं लष्करीकरण असं गोड नाव देत. कधीतरी हे बारकावे यासाठी समजून घ्यायचे की याचा गांधीशी काही संबंध नाही. 1936च्या निवडणुकीमध्ये या देशामधल्या 7 राज्यांमध्ये जिथं हिंदू बहुमत होतं तिथं काँग्रेसची सरकार आली. जिथं मुस्लिम बहुमत होतं त्या 2 राज्यांमध्ये मुस्लिम लीगची बहुमत. तेव्हा फाळणी देशाची तेव्हाच स्पष्ट झाली. तर मुस्लिम लीग समजून घेतली पाहिजे, हिंदू महासभा ही त्याचसाठी समजून घेतली पाहिजे की गांधींचा फाळणीशी काय संबंध. गांधींनी उलट हिंदूंना आणि मुसलमानांना एकत्र करण्यासाठी खिलाफतची चळवळ केली. त्यात सगळ्या नेत्यांना पुढे केलं. मुसलमान नेत्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. सगळ्यांनी एकत्र राहावं, हा देश समाज एकत्र राहावा म्हणून. पण नाही झाला. त्याचं धर्मवेड त्याला पाकिस्तानच्या दिशेने घेऊन गेलं. जोपर्यंत, ही सुद्धा महत्वाची गोष्ट, जोपर्यंत बॅरिस्टर जिना पाकिस्तानची भाषा बोलत नव्हते तोपर्यंत जिना सुद्धा मुसलमानांचे नेते नव्हते. 36 साली त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तानची भाषा केली. त्या दिवशी ते मुसलमानांचे नेते झाले. हा नेत्यांचा प्रश्न नाही आहे, हा सामाजिक मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि ती सामाजिक मानसिकता समजून घ्यायची आहे. गांधींनी नेते जुळवले, काँग्रेसमध्ये आणले, त्यांना आपलं मानलं. खान अब्दुल गफार खानांसारखा माणूस त्यांचा नेता झाला. आयुष्यभर मांसाहार केला, पठाण शाकाहारी झाला, अहिंसक झाला. पण सगळे नाही झाले तसे, सगळे नाही झाले. कधीतरी गांधींच्या या 2 टीकाकारांचंही हे स्वरूप समजून घेतलं पाहिजे. गांधींचे मुस्लिम टीकाकार, गांधींचे हिंदुत्ववादी टीकाकार. एक आणखी महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे. जसा मार्क्सवाद्यांचा गांधींनी पराभव केला तसा हिंदुत्ववाद्यांचाही पराभव केला. आपल्यापैकी जी जुनी मंडळी आहेत त्यांना आठवेल, जोपर्यंत गांधी जिवंत होते आणि जोपर्यंत नेहरूही जिवंत होते तोपर्यंत हिंदुत्ववादी पक्षांना या देशात कधी 7% वर मतं मिळाली नाहीत. 7%. बाकीची मतं कोणाला गेली? काँग्रेसला का मुसलमानांची मतं मिळाली? त्यांना हिंदूंचीच मतं. खरी अडचण अशी आहे की आमचे हिंदुत्ववादी बहुजन समाजाला हिंदूच समजत नाहीत, ते दलितांना हिंदू समजत नाहीत, आदिवासींनाही समजत नाहीत, उच्च कुलोत्पन्न आहेत ते आहेत. तर 7% वर त्यांना. तो गांधींनी यांचाही पराभव केला. आंबेडकरवाद्यांच्या बाबतीत काय सांगायचं? त्यांचे वक्ते आता परवापर्यंत
होतं, गांधीला शिव्या देण्यातच धन्यता मानत होते. गांधीचं नाव उच्चारलं, त्याच्याविषयी एक चांगला शब्द बोलला, धर्मद्रोह होतो असं त्यांना वाटत होतं. अलीकडे जरा ते बोलायला लागलंय की नाही होतं त्याच्यात काहीतरी चांगलं. आंबेडकरांनी गांधींच्या विरोधात पुष्कळ पुस्तकं लिहिली, गांधींनी काय केलं आमच्यासाठी, दलितांसाठी काय केलं वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष पुणे करार जो झाला 1932चा, त्या कराराच्या दुसऱ्या दिवशी आंबेडकर मुंबईला गेले. त्यांच्यासोबत गांधींचा चरित्रकार तो मगाचा लुई फिशर हे गेला. हा लुई फिशर आंबेडकरांचाही मित्र होता. आंबेडकरांनी त्याला आजचं रमाईनगर दाखवलं आणि तिथं कशी कुत्र्या मांजरासारखी माणसं राहतात ते दाखव. तेव्हा लुईने त्यांना असं विचारलं की मग तुम्ही पुणे करारावर सही केली कशी? आंबेडकरांचं जे उत्तर आहे ते सगळ्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आंबेडकर म्हणाले, या जगात मला समजून घेणारा फक्त एकच माणूस आहे आणि तो महात्मा गांधी आहे. लुई फिशरचं लाईफ ऑफ महात्मा गांधी हे जे पुस्तक आहे त्याच्या पेपरबॅक एडिशन मध्ये पान नंबर 94 वर हे आलेलं आहे. हा पुरावा आहे. 50 वर्षापूर्वी पुस्तक ते लिहिलं गेलं, पण गांधींवरची पुस्तकं वाचेल कोण? मुसलमान वाचणार नाहीत. हिंदूंमध्ये जो वाचकांचा वर्ग होता तो उच्च कुलोत्पन्नांचा होता. तो एक तर संघवाला होता किंवा सावरकरवाला होता. त्याला गांधी चालतच नव्हता. तेव्हा त्यांनी ते पुस्तक कधी हातात घेतलं नाही. आंबेडकरवाल्यांनी घेतलं नाही. लीगवाल्यांनाही त्याची गरज नाही वाटत. तेव्हा गांधींचे हे टीकाकार समजून घ्या. गांधींचे हे टीकाकार समजून घेतल्याशिवाय खऱ्या गांधीपर्यंत पोहोचताच येत नाही. याचं कारण असं आहे की गांधी समजावून सांगण्याची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या गांधीवाद्यांनी गांधी या समाजाला कधी सांगितलंच नाही. माझा सगळ्यात जास्त राग त्यांच्यावर आहे. सगळ्यात जास्त राग त्यांच्यावर आहे. गांधी, मगाशी मी म्हणालो की सत्याग्रहासाठी साम्राज्याशी लढला, प्रत्येक आव्हानाला आव्हान म्हणून तोंड देत राहिला. गांधीवाद्यांच्या आयुष्यात सत्याग्रहही नाही, आव्हानाला तोंड देण्याची वृत्ती नाही आणि लढाऊपणा तर मुळीच नाही. त्यांनी गांधींना विनोबांच्या चष्म्यातून पाहिलं आणि विनोबा हा गांधींचा उत्तराधिकारी आहे असं मानलं. आता फरक असा आहे की गांधी लढवाई आहे, विनोबाच्या आयुष्यात लढाई नाही. विनोबा समन्वयाचा नेता आहे. समन्वयाच्या नेत्याच्या चष्म्यातून गांधीकडे पाहिलं की गांधी पातळ दिसायला लागला आणि तो पातळ दिसायला लागला की मग तो तरुणांना आपला वाटत नाही. तरुणांना आपला वाटत नाही. गांधींच्या नंतरच्या काळातले सगळे अनुयायी 70चे 80चे वगैरे होते, म्हातारे वगैरे झाल्यानंतरचे होते. एकदा नागपूरच्या कस्तुरबा आश्रमात मी व्याख्यानाला गेलो. त्याचे 13 ट्रस्टी व्याख्यानात होते व्यासपीठावर. ऍव्हरेज वय 82 वर्षाचं होतं त्यांचं, बिचाऱ्यांचं. त्यांनी मला कशाला बोलवलं तेव्हा मला कळलंच नाही. मी त्यांना म्हणालो की गांधींचा प्रत्येक अनुयायी हा तरुण होता. नेहरू त्यांच्या सोबत आले तेव्हा ते 20शीत होते, सरदार 35शीचे होत, मौलाना 30शीतले होत. गांधींचे अनुयायी तरुण. आणि तुमचा वृद्धाश्रम कसा झाला असा? त्याचं कारण असं आहे की गांधींना गांधी म्हणून, लढाऊ कार्यकर्ता म्हणून, लढवय्या म्हणून जेवढं चर्चिलने समजून घेतलं तेवढं यांनी नाही समजून घेतलं. तो मग काय, मार्क्सवादी विरोधात, समाजवादी दूर, आंबेडकरवादी विरोधात आणि गांधीवादी नासमज. अशा वेळी गांधी कोण कोणाला समजून सांगणार? नेहरूंनी पुस्तकं लिहिली, वल्लभभाईंनी अतिशय अप्रतिम पुस्तकं आहेत त्यांची. त्यांच्या पत्रांचे 12 खंड आहेत, ते वाचले पाहिजेत तरुणांनी. गांधींचं, वल्लभभाईंचं इंग्रजी चांगलं की नेहरूंचं इंग्रजी चांगलं असा प्रश्न पडावा. नेहरूंचं इंग्रजी हे प्रतिभाशाली असतं, वल्लभभाईंचं इंग्रजी दरबारी होत. वल्लभभाई नेता मोठा व्हायला अनुयायी सुद्धा मोठे असावे लागतात. वल्लभभाईचं इंग्रजी इतकं जबरदस्त होतं की माउंट बॅटनने एकदा असं म्हटलं की सरदारांशी पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. आणखी काय पाहिजे? पण त्यांची इंग्रजी पुस्तकं कोण वाचणार? त्यातून ते गुजराती, नेहरू इंग्रजीतून लिहिणार. तर गांधीवाद्यांनीही गांधींचा पराभवच केला आहे हे लक्षात घ्या. गांधींच्या विचारांचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर ती जबाबदारी जुन्या पिढ्यांवर ढकलून आणि ते असे अपात्र होते असं सांगून चालणार नाही की नव्यांनाच घ्यावी लागेल. नव्यांनाच घ्यावी. हा माणूस ज्याच्या विरोधात सगळे पक्ष आहेत, ज्याच्या विरोधात सरकार आहे, त्याच्या मागे इतके लोक गेले कसे? हा मला नेहमी पडलेला प्रश्न. इतके लोक पण गेले म्हणजे काय? तो म्हणाला ते लोक ऐकत होते. तो मुलांना म्हणाला त्यांनी शाळा सोडा, तर मुलांनी शाळा सोडल्या ना. तो सरकारी नोकरांना म्हणाला नोकऱ्या सोडा, त्यांनी नोकऱ्या सोडल्या. तो वकिलांना म्हणाला वकिली सोडा, त्यांनी वकिल्या सोडल्या. राजा नसलेला, सेनापती नसला, धर्मसंस्थापक किंवा धर्मगुरू नसला माणूस याच्या शब्दामध्ये एवढी ताकद येते कशी? बरं, त्याचं घराणं राजकीय नव्हतं पुन्हा. अशा माणसाचा हा संबंध देश ऐकतो कसा? जगाच्या इतिहासात कुणाच्याही मागे गेले नाहीत इतके लोक गांधीच्या मागे गेले हे लक्षात घ्या. जगाच्या इतिहासात जेवढ्या
स्त्रिया गांधींच्या मागे गेल्या तेवढ्या दुसऱ्या कोणाच्या मागे गेल्या नाहीत. या देशातल्या स्त्रियांना घराबाहेर काढण्याचं आणि राजकीय हक्कांसाठी लढण्याचं शिक्षण, प्रशिक्षण, विचार, आचार हा त्या माणसानं दिला. याच्यात ही ताकद आली कशी? 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला आणि 1921 मध्ये गांधी या देशाचे नेते झाले. त्याच्या आधी 5 वर्ष म्हणजे 1915 मध्ये गांधी हिंदुस्थानात 1 वर्षपर्यंत ते हिंडत राहिले गोखल्यांच्या सांगण्यावरून. पुण्यातल्या अनेक लोकांचा हा समज आहे की गोखल्यांचे ते शिष्य होते. गांधीही म्हणायचे की मी गोखल्यांचा शिष्य आहे म्हणून, पण हे फारसं खरं नाहीये. हे एखाद्या माणसाविषयीचा आदर सांगण्याचा प्रकार आहे. याचं कारण असं आहे की गोखले इंग्रजी सत्तेला वरदान मानत होतं. त्यांची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी जी आहे ती इथं इंग्रजी राज्य टिकलं पाहिजे असं म्हणत होती. गांधीजींना एकदा मोह झाला होता त्या संस्थेत जाण्याचा. त्यांनी अर्ज केला, गोखल्यांनी त्यांना पाठिंबा दिला, पण सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या वर्किंग कमिटीने गांधींचा अर्ज फेटाळला आणि फेटाळताना काय सांगितलं की आम्हाला इंग्रजांचं राज्य पाहिजे आणि हा गांधी ते राज्य नको म्हणून. आता गोखले असे त्यांचे अनुयायी असते. ज्या दिवशी जालियनवाला बागेचं हत्याकांड झालं त्या दिवशी गांधी म्हणाला हे राज्य ईश्वरी नाही, हे राज्य वरदान नाही, हे राज्य सैतानाचं आहे, हे राज्य हा या देशाला लागलेला शाप आहे. ज्या दिवशी गांधी हे म्हणाला त्या दिवशी गांधी आणि गोखले यांचं नातं संपलं. 20 सालची गोष्ट आहे. टिळकांचा मृत्यू झाला सरदार गृहामध्ये. त्यांचं शव खाली आणलं आणि आता त्यांच्या शवाला खांदा द्यायचा. टिळकांच्या शवाला खांदा द्यायला माणूस तेवढ्या मोठ्या प्रतिभेचा मोठा लागेल ना, पण आपले जे ब्रह्मकुलोत्पन्न होते ते म्हणाले टिळक ब्राह्मण असल्यामुळे हा खांदा ब्राह्मणांनी दिला पाहिजे. हे सगळे आपलेही दोष समजून घ्या. आपले दोष समजल्याशिवाय इतरांना नावं नाही ठेवता येत. तेव्हा गांधी पुढे झाले आणि गांधी म्हणाले जो लोकसेवक असतो त्याची कोणतीही जात नसते. आणि गांधींनी पहिला खांदा दिला, दुसरा खांदा बॅरिस्टर जिनांनी दिला. गांधींनी टिळकांच्या शवाला खांदा दिला. याचा अर्थ सांकेतिक कुठलाही असो, प्रत्यक्षातला अर्थ हा आहे की जिथं टिळक संपतात तिथं गांधी सुरू होतात. पुढे 1921 ची निवडणूक येते. ती निवडणूक गांधी जिंकतात, 24 जिंकतात, 27 जिंकतात, 36 जिंकतात. गांधी एका बाजूला विधानसभांच्या मार्फत सत्ताही चालवत होता आणि इंग्रजांशी लढतही होत. दुहेरी काम असा हा गांधी. मी मगाशी असं म्हणालो की या माणसाच्या शब्दाला एवढा मान का होता? तो कुणीच नसताना. बरं 1915 साली जेव्हा गांधी हिंदुस्थानात आले तेव्हा फारसं त्यांना कोणी विचारत नव्हतं. हे काँग्रेसच्या अधिवेशनात जायचे तर मागल्या बाकावर बसायचे. चंपारण्याच्या सत्याग्रहापासून त्यांना थोडासा मान आला आणि जालियनवाला बागेच्या नंतर तर तो अहवालच वृत्तांत गांधींनी लिहिला मोतीलालजींच्या सांगण्यावर. तेव्हा गांधींच्या शब्दाला वजन आलं. या ठिकाणी एक गोष्ट पुणेकरांना सांगितली पाहिजे. आपल्या शब्दाला थोडस वजन जेव्हा आलं तेव्हा मुंबईच्या काँग्रेस कमिटीमध्ये गांधींनी एक ठराव मांडला आणि तो ठराव असा होता की इंग्रज सरकारने सावरकरांची सुटका केली पाहिजे. पुढे काकीनाडा काँग्रेस झाली 1919 मध्ये. तिथं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत गांधींनी हाच ठराव मांडला आणि तो पास करून घेतला. तेव्हा सावरकरांची सुटका कशी झाली या प्रश्नाचं उत्तर यातही शोधावं लागते. हे त्या पंथाच्या लोकांना कधीतरी नमस्कार करून सांगितलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न कोणीतरी असा विचारेल मग सावरकरांची सुटका केली त्यासाठी प्रयत्न केले, भगतसिंगासाठी का नाही केले? तर त्याचं उत्तर वल्लभभाईंनी दिलं. ते म्हणाले भगतसिंग आपल्या आईला पत्र लिहित होता माझ्यासाठी माफी मागू नका. माझ्यासाठी तुम्ही माफी मागितली तर तो माझ्या देशभक्तीचा अपमान आहे. सावरकर माफी मागतच होते. यदी फडक्यांचं पुस्तक वाचा ना, शोध सावरकरांचा. 11 माफी पत्र छापली आहेत ना त्यात, एका मागोमाग एक. तर राहुल गांधी एकच पत्र दाखवतो, एक नाही 11 आहेत. ते माफी मागत होते म्हणून गांधींनी त्यांना पाठिंबा दिला. भगतसिंगाला पाठिंबा देण्याचं कारण नव्हतं कारण तो नाही म्हणाला. पण मध्ये मोदी म्हणाले की भगतसिंग जेलमध्ये असताना त्याला एकही काँग्रेसवाला भेटायला गेला नाही. टाइम्स ऑफ इंडिया नंतर नेहरू आणि भगतसिंगाचा फोटो छापला नाही एकत्र. नेहरू गेले होते त्याला भेटायला. आपले मोदी फार खोटं बोलतात. आता काय आपण पंतप्रधान असल्यामुळे बोलता येत नाही. ते अलेक्झांडरचा पराभव बिहारी लोकांनी केला. म्हणजे अरे तो पंजाबच्या इकडे आलाच नव्हता ना, पंजाबच्या इकडे आलाच नाही, तो तिकडूनच परत गेला मेला. काय करायचं या गोष्टीला? आणि गंमत अशी आहे की मोदी बोलले किंवा आणखी कोणी बोलले असे त्यांच्या परिवारातले, त्यावर विश्वास ठेवणारा एक वर्ग आहे. हा देश विश्वास ठेवत नाही. जे उच्च भ्रू आहेत, उच्च पदस्थ आहेत, पदवीधर आहेत, उच्च कुलोत्पन्न आहेत, तेच बिचारे त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचा प्रभाव आहे समाजावर. त्यामुळं कधीतरी सामान्य माणसांनी आता पुढे येऊन
हे समजून घेण्याची गरज आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. पुढे हा तो प्रश्न एक राहिलाच आहे की गांधींचं म्हणणं लोक का ऐकत होते. मी खूप पुस्तकं वाचली पण मला त्यात ते सापडलंच नाही गांधीचं का ऐकायचं. काही वर्षापूर्वी 75च्या सुमाराला केव्हा तरी गुजरात मध्ये गेलो. तो वल्लभभाईंचा आश्रम आहे, त्या आश्रमात गेलो. ते एक 90 वर्षाचे म्हातारे बुवा भेटले. मग त्यांनी वल्लभभाईंसोबत काम केलं होतं, त्यांच्या भावासोबत काम केलं होतं. त्या म्हातार बुवाला मी विचारलं की हा गांधी हा काहीच नव्हता, हा काहीच नसताना याचं म्हणणं हा देश कसा ऐकत होता. तो म्हणाला बेटा याचं उत्तर साधं आहे. गांधी हा नसेल राजा, नसेल धर्मगुरू, काहीच नव्हतं, पण त्याच्या शब्दाला किंमत होती. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींनी टिळक फंड जाहीर केला आणि टिळक फंड जाहीर करताना हे सांगितलं की मला 3 महिन्याच्या आत या देशातल्या लोकांनी 1 कोटी रुपये दिले पाहिजे. पहा आपण किती दरिद्री होत. गांधीला 1 कोटी रुपये जमवायला 3 महिने लागायचे तेव्हा. आता तर एकेका ठेक्यामध्ये 2-2 हजार कोटी रुपये खातात. बिचारे आपण श्रीमंत झालो आहोत हे आपण लक्षात घ्या. तेव्हा 3 महिने झाले, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंडले, दिल्ली मुंबई सगळीकडे सगळे नेते, आणि शेवटल्या दिवशी गल्ला मोजायला जमले तर ते 1 कोटी 3 लाख कमी पडले, 3 लाख कमी पडले. तेव्हा विठ्ठलभाई पटेल म्हणजे बॅरिस्टरांचे मोठे भाऊ वल्लभभाईंचे ते गांधींना म्हणाले बापू फंड पूर्ण झाल्याचं जाहीर करा, 3 लाख आपण केव्हाही आणू. गांधीजी म्हणाले हट्टी होते, नाही म्हणे असं नाही करायचं, आपल्यावर या देशाचा पूर्ण विश्वास अजून नाही, 3% तरी नाही.